मित्रांनो जांभळं खायला या. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी आहे मंगेश साळुंके. तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही जात आहोत तुंग किल्ल्यावरती. आणि माझ्यासोबत आहेत आमचे मी सर्व मित्र. हे आहेत विशाल जायबाई सर, हे आहेत रोहित सर आणि हे आहेत विशाल सर. तर आमचा प्लॅन झाला आहे की आज आम्ही जाणार आहोत तुंग किल्ल्यावरती. पवना डॅम या शेजारील खूप प्रसिद्ध इतिहास असलेला एक किल्ला आहे. तर त्या किल्ल्यावर आम्ही आज चाललो आहे. तर आमचा प्रवास कसा असणार आहे आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू. आत्ता आम्ही निघालो आहे तळेगाववरून आणि आता बघूत किती वाजता आम्ही तिथे पोहोचतोय. चला. या प्रवासामध्ये थोडं आम्ही विश्रांती घेतली आहे. एका ठिकाणी थांबलोय आम्ही आणि या ठिकाणी आम्हाला आमच्या आवडीचं खाद्य म्हणजे जांभूळ भेटलंय. समोर दिसणारा किल्ला हा आहे तुंग किल्ला. या किल्ल्यावर जायचं आहे, परंतु या ठिकाणी आमचे जे सहकारी आहेत ते खूप दमलेले दिसत आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. सर, काय तुम्ही डोंगर चढू शकता का आता? चढणार, आपण डोंगर चढणार. खूप ऊन झाले सर. रोहित सर, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही डोंगर चढू शकता का आता तो किल्ला? त्यांच्या हसण्यावरून कळत आहे आम्ही चढणार आहे. बरं ठीक आहे. हे सर म्हणतात की आम्ही तो किल्ला या वेळेत चढू शकतो. दुपार झालेली आहे. या मित्रांनो, जांभळं खायला या, जांभळं खायला या. कितवीला आहे बाळा तू? 6वीला. शाळेचं नाव काय? आजवली. या जांभळं खायला. जांभूळ विकणारे ह्या मुलाला बघा पायाला किती जखम आहे. आणि ते पाहिलं आमच्या सरांनी आणि ह्या आमच्या सरांना काही त्याचं ते हाल पाहावलं नाही. मग त्यांनी गाडीचं जेवढे काय मेडिकलचे साहित्य आहे ते सर्व बाहेर आणले आणि त्याची आता ते पट्टी करणार आहेत. हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. आम्ही पायथ्याशी गाडी लावलेली आहे आणि हे बघा पाठीमागे दिसतोय हा किल्ला. यस, आम्ही इकडे चढणार आहोत आता. आणि आमचे जे मित्र आहेत काही, त्यांना या ठिकाणी हे काय सापडले तुम्हाला? या ठिकाणी आमच्या मित्रांना डोंगरची काळी मैना म्हणजेच करवंद सापडलेली आहे. ही करवंदाची जाळी आहे आणि या ठिकाणी बघा किती छान छान करवंद लागलेत. आता मी ते खाणार आहे. बघू तुमच्या इथं करवंद बघा. या सर जांभळं झाली आता करवंद. किल्ल्याच्या पायथ्याशी आम्ही आलेलो आहोत आणि या ठिकाणी आम्ही आता चढाई करतोय. आणि हा किल्ला चढाई करताना आमचे 2 वाघ पुढे उभे आहेत. ते म्हणतात की बाबा खूप कठीण गड आहे हा. हा किल्ला तुंग आहे आणि त्याचं नाव आहे कठीणगड. या ठिकाणी आता आम्ही किल्ल्याला चढाई करतोय. आमचा शेवटचा फोटो बघून घ्या. आलो परत तर कडावरून उड्या मारल्या कारण खूप कठीण गड आहे. नावातच कठीण आहे. एक फोटो घेतो आम्ही इथं. तुंग किल्ल्यावरती चाललेलो आहे आणि या ठिकाणी किल्ल्याची माहिती दिलेली आहे. हा आहे किल्ल्याचा मॅप आणि यानुसार आम्ही वर जाणार आहोत. वीरगळ स्मारक दुर्ग तुंग. एक दगड स्वराज्यासाठी ही संकल्पना घेऊन आम्ही आज तिकडे या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी आम्ही पहिली पायरी चढत आहोत. मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला चढाई करायची आहे. मित्रांनो बघू शकता या ठिकाणी एक दोरी आहे आणि त्या दोरीच्या साहाय्याने आपण हा किल्ला चढतोय. थोडा अवघड आहे पण मजा पण येते. जय शिवाजी, जय भवानी. पर्यटकांसाठी अशा प्रकारचं रेलिंग लावण्यात आलेलं आहे. सुंदर असं हे वातावरण आणि पवना डॅमचं दृश्य देखील येथून आपल्याला पाहायला मिळतंय. तुंग किल्ला आम्ही साधारण मध्यवर्ती टप्प्यावरती आलो आहोत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक प्राचीन पोडी आहे आणि या वरती या ठिकाणी एक गुहा आहे. तर या ठिकाणाहून सैन्य या ठिकाणी आराम करत असत. या पोडीमध्ये आल्यानंतर आपण बघू शकतो AC पेक्षाही थंड इथलं हे वातावरण दिसतंय मला, अनुभवतो या ठिकाणी. म्हणजे बाहेर जे टेम्परेचर आहे त्यापेक्षा खूप कमी टेम्परेचर आतमध्ये आहे. अतिशय थंड आहे. किल्ल्याचा 3रा टप्पा पार केल्यानंतर आम्ही या
महाद्वारापाशी आलेलो आहोत. हे आहे तुंग किल्ल्याचं महाद्वार आणि या ठिकाणाहून आपण किल्ल्याची सुरुवात करत आहोत. पहा, अतिशय मजबूत बांधकाम आणि हा दरवाजा जो इतका जड आहे, बघू शकता तटबंदी कशी आहे या ठिकाणी. तिथे पाणी बघा, हे बघा तिथे खाली वल्लय. हा गड चढायला अतिशय कठीण आहे. आता हा महादर्जनानंतर हा एक या ठिकाणी बुरुज लागलाय. या ठिकाणी बघू शकता किती कठीण आहे. आपण किल्ल्याच्या दुसऱ्या महाद्वारापाशी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आलो तर आपण बघू शकता या ठिकाणी किल्लेदार बसत असत आणि हे बघा या ठिकाणी दिवाबत्ती किंवा चिमणी ठेवण्याकरता या ठिकाणी जागा केलेली आहे. नमस्कार मित्रांनो, फायनली आपण किल्ल्यावरती आलेलो आहोत आणि या किल्ल्यावरती आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता की या ऐतिहासिक वास्तूची या ठिकाणी काही आपण बघू शकता पडझड झालेली आहे. म्हणजे प्रॉपर आता या इमारती तटबंदी बघू शकतात, तटबंदी पूर्ण तुटलेली आहे. कारण 350-400 वर्षापूर्वीच आपण इतिहास बघतोय. या ठिकाणी बुरुज आहे तो देखील ढासळलेला आहे, परंतु या ठिकाणी तुंगदेवीचं मंदिर आहे ते आम्ही तुम्हाला पुढे दाखवून सांगतो. जो वरचा कडा आहे तो आपण चढणार आहोत. किल्ल्यावरील आपण या ठिकाणी माचीमध्ये आलो आहोत आणि या माचीवरती बघू शकता एक गणेश मंदिर आहे, खूप प्राचीन आहे, जवळपास मध्ययुगातील मंदिर आहे आणि शेजारीच बघू शकता एक तळ सुद्धा आहे. या ठिकाणी थोडीशी विश्रांती घेतली आहे सगळ्यांनी. खूप छान असं घनदाट सावलीचं झाड आम्हाला भेटलंय. खूप छान वाटतंय. इथं विश्रांती घेतलेली आहे आम्ही. समोर पावना डॅम आहे आणि मस्त या ठिकाणी एक झाड आहे, झाडाच्या खाली आम्ही आराम करतोय. तर आपण या ठिकाणी जाणार टाक, स्तंभी टाक. म्हणजे जुन्या काळामध्ये काय व्हायचं की गडावरती किती दिवस खाली युद्धजन्य परिस्थिती झाली तर एक मेन प्रश्न होता पाणी. जोपर्यंत पाणी तोपर्यंत गडावरती माणूस सुरक्षित. जर पाणी संपलं त्याला गड सोडून खाली जाणं भाग होतं. तर आपण बघूया हा जो टंक आहे स्तंभी टंक. मित्रांनो बघा, या आहे स्तंभी टाक. याची अशी रचना बनवली आहे, त्याच्यामध्ये पाणी किती पण सूर्यप्रकाश झाला तर पाणी इव्हॅपोरेशन किंवा बाष्पीभवन ही गोष्ट होणार नाहीये. जी पूर्ण पाणी आहे ही 12ही महिने या ठिकाणी साठवलेलं असणार आहे आणि पाण्याची कुठल्याही प्रकारची कमतरता या पूर्ण गडाला भासणार नाही. मित्रांनो, किल्ल्याच्या स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत तुम्ही बघत आहात तर आम्ही या ठिकाणी पूर्ण किल्ल्यावरती एकच गोष्ट खूप बघतोय, ती म्हणजे ही केळीची झाडे. ही असंख्य प्रमाणात ही लावली गेली का स्वतःहून आली माहीत नाही, परंतु इतिहास हेच सांगतो आहे की पूर्ण किल्ल्यावरती ही केळीची झाडे आहेत आणि विशिष्ट म्हणजे खडकावरती किंवा कुठल्या दगडावरती उगवून आलेली आहेत आणि ती हिरवीगार आहेत, पूर्ण वाळून गेलेली सुद्धा नाही आहेत. नमस्कार मित्रांनो, शेवटी आम्ही तुंग किल्ल्याच्या अंतिम टप्प्यात म्हणजे अगदी किल्ल्याच्या बुरुजावरती खूप टोकावरती आलेलो आहोत आणि या ठिकाणी आल्यानंतर आम्ही असा अनुभव घेतला आहे की हे मला वाटतं मावळ तालुक्यात खूप उंच ठिकाण आहे आणि अतिशय शेवटचा टप्पा जो आहे अतिशय कठीण आहे. उगाच याला कठीण गड असं म्हणत नाही आहे. तर तुम्ही बघू शकता खूप उंचावरती आम्ही आलेलो आहोत आणि या ठिकाणी तुम्ही बॅक साईडला बघू शकता की तुंगदेवीचं मंदिर आहे, प्राचीन आहे आणि या गडावरती येताना आम्हाला एक असा अनुभव आला आहे की तुम्ही जर या ठिकाणी येत असाल तर हिवाळा किंवा उन्हाळा या 2 ऋतूमध्येच या. कारण पावसाळ्यामध्ये हा गड चढाई करताना मला वाटतं खूप सारी दुखापत होऊ शकते, घसरडं पण आहे आणि कठीण गड म्हणतात त्याला. तर रिस्की आहे, तर तुम्ही पावसाळ्यामध्ये यायचा प्रकार या ठिकाणी टाळावा. बाकी तुम्हाला विश्वासावर सांगतील काय असेल ते. नक्कीच मंगेश सरांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही या तुंग किल्ल्यावरती आलो होतो आणि सर्वात उंच आणि अंतिम टप्पा जो आहे तुंग मातेचं मंदिर तुम्ही पाठीमागच्या बाजूला बघू शकता. या ठिकाणी तुंग मातेचं मंदिर समोरच्या बाजूला देखील तुम्ही पाहू शकता अप्रतिम असा निसर्ग आणि त्यामध्ये हा तुंग किल्ला आपल्याला पाहायला मिळतो. याच्या आजूबाजूलाच या ठिकाणी लोहगड, विसापूर आणि त्याचप्रमाणे तिकोना हा किल्ला देखील या ठिकाणी आहे आणि खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थाने खूप दिवसानंतर आम्ही ट्रेकिंगला आलो होतो आणि आजचा इतिहास आम्हाला पाहायला भेटला, जगायला भेटला. खूप मजा आली आणि
या ठिकाणी आम्हाला तुम्ही बघू शकता की या किल्ल्यावरती शेवटी या ठिकाणी आल्यानंतर अंतिम टप्प्यामध्ये एक जेमतेम मोकळी जागा तुम्ही बघू शकता ना, खूप कमी आहे. अतिशय म्हणजे जाण्याकरता यूज इथलं तुम्ही स्पेस बघू शकता, खूप कमी आहे. तर थोडं काळजी करून या सगळेजण. चढण्यासाठी काय वाटत नाही, उतरताना काळजी घ्यायला लागणार आहे. हे बघा असं बसून बसून खाली वा. हे आमचे विशाल सर किल्ला उतरताना थोडीशी यांची कसरत होतीये. हा गड चढायला जेवढा अवघड आहे तेवढा उतरण्यासाठी सुद्धा अवघड आहे. भीती वाटते. सो सर्वांनी काळजीपूर्वक उतरा. उतारे आहेत ना. हो. तर मित्रांनो, तुंग किल्ला पूर्ण उतरून आम्ही खाली पायथ्याशी आलेलो आहोत. आम्हाला गड चढाई करताना 1.5 तास लागलेला आहे. तरी आम्ही या ठिकाणी खूप बसून गेलो. बऱ्याच ठिकाणी मी विश्रांती घेतली. जर विश्रांती न करता तुम्ही नॉनस्टॉप गेलं तर तुम्ही मला वाटतं 45 मिनिट्स ते 1 तासामध्ये पोहोचू शकता. आणि खाली उतरायला आम्हाला फक्त 30 मिनिटं लागली आहेत. म्हणजे चढून उतरून फक्त 2 तासाचा हा रस्ता आहे. पाणी बॉटल कमीत कमी 3 हो. तर या ठिकाणी तुम्हाला पाण्याची कमतरता जाणवू शकते. वरती पाणी नाहीये, तर तुम्ही पाण्याची बॉटल कॅरी करून घेऊन जा. जर भुकेचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सोबत काही स्नॅक्स सुद्धा घेऊन जा. पण वर गाड्या कुठल्याही प्रकारची बाटली किंवा रॅपर त्या ठिकाणी फेकू नका, कचरा करू नका. आणि आपला जो काय आहे किल्ल्याचा परिसर तो स्वच्छ ठेवा. आणि अशा प्रकारे आपण हा व्लॉग या ठिकाणी संपवत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूयात पुढल्या व्लॉगमध्ये. बाय. महाराष्ट्र.